हो हं? आज का बसलाय? काय काय ती ताई मला तोफेच्या तोंडी देऊन वर गेली. म्हणजे बस खाली आली. काय झालं? अगं मला आधी सांग ती खानावळवाली कुठे आहे? ती वय हाय की किचन मध्ये चहा करते गरम गरम. म्हणत होती तुम्हाला लय कडक चहा देणार आहे. कडक चहा पाजून मारून टाकणार मला. म्हणजे अगं म्हणजे काय तू कडक चहा माझ्या नरड्यात ओतणार आणि मारून टाकणार मला. अहो पण का? अगं का काय तिच्या वडिलांबद्दल मी नाही ते बोललोय. मामासाहेब चहा. आले ऐकून अहो मामासाहेब. काय झालं मामासाहेब? असं का घाबरलाय? मी नाही मामासाहेब चहा. बापरे. हा? मामासाहेब अहो काय आत्ताच माग गेलेत. मामासाहेब. मामासाहेब अहो चहा. मामासाहेब काय झालं? लपलाय तर त्याला. मी कुठे लपलोय काय नाही. मामासाहेब. बसलो बस आपण झालं काय? बसलो. मामासाहेब आत्ताच आतमध्ये दिलेत. काय झालंय तुम्ही मॅडम? काय नाही. मामासाहेब अहो हे काय आत्ताच वर गेलं. हे काय शिवण्यापाणी खेळायला लागल्यात मामासाहेब. काय व पिला का चहा? शालू हा शालू त्या खानावळीला माझ्यापर्यंत पोचू देऊ नकोस. तुम्हाला कोण सांगता असला आगाऊपणा करायला? तुला सांगतोय तेवढं कर ना बाई. मामासाहेब. पोगा खर्माची फळ. मी नाही काय करणार. शालू तू खरंच काही करणार नाहीस? नाही. ते बघ तुझ्या कुंकवाचा प्रश्न आहे अडवतीला. काय उपयोग असला कुंकवाचा? अहो मामासाहेब चहा. शालू तुला मूल पाहिजे ना मग अडवतीला. कुंकू वाचलं तर मूल. चल, हा. please. मामासाहेब आहेत का खोलीत? का ग? अहो मगापासून चहा घेऊन मागणी हिंडते त्यांच्या तर ते चक्कू मारत गायब होते. दे इकडे मी देते. पण कुठे आहेत मामासाहेब? अगं दे मी देते की. जा तू. जा चहा प्या. गाड झाला असेल पी तूच. आव पण ताई अगं मी आहे नरसू. काय झालं नरसू? ताई ताई वाचव मला. का? काय झालं? अगं ताई ती खानावळवाली मला हुडकते. नुसते आवाज देत माझ्या मागे लागले. कसा बसा तिच्यापासून वाचून मी इथं आलोय. का? का मागे लागले ती नरसू? अगं, असं काय करतेस ताई? ते नाही का आपण खाली दारामध्ये बोलत होतो ते ऐकलं तिने. एक तर तिचा बाप म्हणजे तिचा जीव आहे त्याला सळो की पळू करून सोडायच्या गोष्टी करत होतो आपण ताई. नरसू तुला इतके आगाऊपणे कुणी बोलायला सांगितलं होतं? आता बोललो ताई काय करू? मग मी काय करू? ताई ती खानावळवाली डोक्याने तापट आहे. तिचं तुला काही बोलली ना तर माझा जीव जाईल ताई. नरसू काही कर पण हे प्रकरण माझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस.
अरे समरला कळलं तर केवढा मोठा घोळ होईल माहितीये का तुला? ठीक आहे ताई, तू काही काळजी करू नकोस. तुझा हा भाऊ नरसू असेपर्यंत तुला काही होऊ देणार नाही मी. तुझ्यासाठी जीव देईन मी, सगळं खापर माझ्यावर फोडून घेईन, पण तुला काही होऊ देणार नाही. तू एक काम करताय, तू तिच्या समोर मला रागव, माझ्यावर चिड, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही हा नरसू ताई. ताई शेवटी तुझा अपमान माझा अपमान आहे. ए हरतत्या, हरतत्या, सुरेश, अरे घरी गेलतो तुमच्या, तिथं कळालं तुम्ही इथं आलाय म्हणून. अरे नानाकडे काम होतं जरा. पण तू कशाला गेला तर घरी? अरे काम होतं जरा. बोल की मग. अरे आपण घरी जाऊन बोललो असतो. अरे अजून नानाकडे काम आहे बाबा, इथंच बोल. ते तुमची उठबस राजकारणी लोकात असते ना. अरे आपण आपला हातपाय मारायचं. या पंचायतीच्या इलेक्शनला मी उभा राहणार आहे बघा मी. मग माझं मत तुम्हालाच बरं का, हे सांगायला आलो इथपर्यंत. नाही हरतत्या, कोणी राजकारणी माणसाची मोठी ऑर्डर असेल तर सांगत जा की जरा. अरे सुरेश, खानावर चालवता चालवता तुझी दमचाक व्हायला लागली आहे आणि आता कसली मोठी ऑर्डर मागतो रे? अरे सध्या मी जरा अडचणीत आहे, तेव्हा बघा की जरा. कसली अडचण आहे तुझी? अरे हाय बाबा, एका जणाचं पैसे फेडायच्यात. अरे कुणाचं? हाय एक जण. सूर्या, तू परत झोगराच्या नादाला लागला नाहीस ना? नाही हो. अरे मग कसलं पैसे? सुमीच्या लग्नात एक जणाचं खर्चाही घेतलं होतं. सुमीला काय माहित नाही बरं घेतलं. तिला काय बोलला का तुम्ही? नाही बोलत. बरं तेवढं बघा जरा. बारीक मोठी कसली का ऑर्डर असा ना, मला पाहिजे. बघतो, पण काळजीचं काय कारण नाही ना सूर्या? ते पैशाचं टेन्शन आलंय तेव्हा ते तसं दिसत असेल. सध्या तर कुणाचं काय तसं नाही, पण माहीत जर पडलं ना तर पक्क सांगतो बघा. चालतंय मग, येऊ का? चालतंय. तू घराकडे आला का नाही की मग सविस्तर बोलू. अनुराधा आली नाही अजून? अहो मी म्हणलं की या, पण त्या काहीच म्हणल्या नाहीत. मामाही नाही आलेत अजून. लक्ष्मण, बघतोस का जरा? ललित बघतो. नाही, मी आणते बोलून. मामासाहेब, सुमन बस ना, तू जेवायला बस. नाही तुम्ही बसा, मी वाढते. तर मी काय म्हणत होते? नाही तू बस ना जेवायला. अहो नाही सासूबाई, तुम्ही बसा, मी वाढते. तर मी म्हणत होते, नाही बस तू. अहो मी वाढते की. अगं खानावळीत नाहीयेस सुमन तू, आता मंत्री पाटलांच्या बंगल्यात आहेस, मंत्री पाटलांची सून आहेस. बस ना. बस, नोकर वाढतील. बस तुम्ही. हो, घरातल्या सगळ्यांनी एकदम एकत्र जेवायला बसायचं असतं. लक्ष्मण, अरे पण पायलट. तुम्ही अन्न म्हणजे परमेश्वर. बस. चला करा सुरू. तर मी काय म्हणत होते, जेवताना बोलायचं नसतं, तुझाच नियम आहे ना असा. मामासाहेब, अहो तुम्हीच म्हणाला की मी खानावळीत नाही, मग खानावळीतला नियम कशाला? नाही पण जेवताना फारसं बोलूच नाही. पण जर महत्वाचा विषय असेल तर बोलाच लागल. पायलट सांग. डॅडी, मम्मा, मी आपल्या भागातल्या वयस्कर लोकांसाठी एक आरोग्य शिबिर घेतोय. शिबिर कशाला? मामा, असे अनेक लोक आहेत ज्यांना नीट ऐकू येत नाहीये, डोळेही कमजोर झालेत किंवा इतरही बऱ्याच छोट्या छोट्या अडचणी आहेत आणि त्यांच्याकडे लक्षही दिलं जात नाही. आणि दवाखान्यात जायला पैसे बी नसतात त्यांच्याकडे. म्हणूनच आपण त्या सगळ्यांसाठी एक आरोग्य शिबिर घेऊया. एकदम चांगली कल्पना आहे समर. तुला सांगतो, माणसं जपली तरच राजकारण करतायत. एकदम बरोबर बोलला बघा मामनजी. बरोबर ना सासूबाई? हो, अगदी बरोबर. ही झाली चांगली बाजू.
आता वाईट बाजू आहे का? मामासाहेब, तुम्ही मगाशी दारात काय म्हणत होता हो? ते शिबिर शिबिर घेतोय ती चांगली गोष्ट आहे ना. आत्ताच नाही, मगाच विचारते मी. ते सळोकी पळो करून सोडणार, ते बी 15 दिवसात. ते हे हे काय ऐकते नरसू मी? ताई ते मी काय बोललास तू नरसू? तुम्ही बी तिथंच होता सासूबाई. हा, ते नरसू बोलत होता. हो हो मीच बोललो आणि मला मान्य आहे मी चुकीचं बोललो. ताई तू ओरड मला, रागव, पण माझ्या मनात तसं काही नव्हतं खरंच. अ, ठीक आहे ठीक आहे, पुन्हा असं काही बोलायचं नाही, लक्षात ठेव. ठीक आहे, लक्षात ठेवीन. नुसतं लक्षात ठेवू नका, तसं वागा बी. काय बोलले नरसिंगराव? आव जाऊ दे ना भाऊजी, आता मी सॉरी म्हणलोय ना, म्हणजे आणि ताई ओरडली पण आहे मला. जाऊ दे ना, विषय सगळ्यांनी सोडा ना. असं कसं सोडून द्या? सुडाचं राजकारण करायचं नसतंय. विरोधकांना तुम्ही 15 काय 5 दिवसात सळोकी पळो करून सोडा, पण त्यांना आपलीच इज्जत जाणार आहे. आणि पायलट निवडून येणार ते चांगल्या कामावर, तेव्हा असं सूडबुद्धीने वागू नये असं माझं म्हणणं आहे. अच्छा, विरोधकांचं होय. बरोबर आहे, तू बरोबर सुमन तुझं. आणि आपण असं चुकीचं राजकारण करायचं नाही. नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे मी तरी नाही करणार. हो, नाहीच करायचं. कसं आहे सुमन, तुला राजकारण कळत नाही. काही खेळ्या खेळाव्याच लागतात राजकारणात, नाही का? हो, म्हणजे त्यातून दुसऱ्याचं नुकसान होत नसेल तर तू म्हणतेस ते बरोबर आहे अनुराधा. मला राजकारणातलं कळत नाही हे खरंय, पण एक चांगलं कळतंय बघा. आपल्या फायद्यासाठी एखाद्या गरीबाला उगाच ताप देऊ नये. पक्का भाऊ, काय रे सुरेश, तुमच्या मंगल कार्यालयात मोठी जेवणाची ऑर्डर असेल तर सांगत जा की जरा मला. आणि खानावळ ही बी आहे, पण जरा बाहेरची ऑर्डर घ्यायच्या म्हणतो या. ठीक आहे, पण आता सीझन नाही रे. तरी बी तसलं काय असलं तर सांगतो. हा चल, होय. निघूया. चल तो चल. पायलट, माझं तात्या लय भोळ आहेत र. कुणावर बी कशावर बी लगेच विश्वास ठेवतात. अगं म्हणून तर ते भारी आहेत. तुला माहितीये, जे लोक मनाने खूप चांगले असतात ना, ते लगेच असा समोरच्यावर विश्वास ठेवतात. पायलट, आपण तात्याने शिबिरात बोलूया का? अरे त्यांना एकदा डोळं दाखवायला लागणार आहेत बघ. त्यांच्या डोळ्यात सारखं पाणी येतं. अरे मी कितीदा म्हणलं दवाखान्यात जावा जावा, तर आज उद्या करत असंच ढकलत आणलंय. आता पुढे दुखणं वाढायच्या तपासलेलं बरं. अगं मग शिबिर कशाला? उद्याच त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊया आणि स्पेशल ट्रीटमेंट करूया. तात्या ते तसं तयार होणार नाहीत. का तयार होणार नाहीत? पोरीच्या सासरचं पाणी बी प्यायचं नाही म्हणतात. आपण किती बी म्हणलं तरी बी ते ऐकणार नाहीत. पण हा, सगळ्यांसाठी शिबिर आहे म्हणलं ऐकतील. आणि तसं बी ते मतदार आहेत तुझं. आम्ही देऊ तुला मत. सुमे, मला मतं मिळावीत म्हणून मी हे शिबिर करत नाहीये. मला मनापासून वाटलं म्हणून करतोय. मग आम्ही बी मनापासूनच मत देऊ की तुला. आता तू आम्ही तुम्ही माझे तात्या असं करणार आहेस का? आपले तात्या म्हण. बरं बाबा, आपलं तात्या. अरे अयो, सूर्य आहे का काय? सुरेश की एवढं ओळखू नव्हे तुला. अरे काय सुरेश, अरे एवढ्या रातचं कुठं फिरतोय इकडं? अरे आलतो तुमच्याकडे. आमच्याकडे का रे? काय काम होतं? कसं काम होतं एक? अरे बोल की मग. नाम्या सगळ्या तशी दुस्ती आपली लय जुनी आहे. का रे? पण दुस्ती खातर मला एक मदत कराल का? अरे आता करण्यासारखी असेल तर करणार की, बोल. अरे मला 3 लाखाची गरज आहे. अरे लय गरज आहे रे. मला 15 दिवसात त्याला माघार द्यायची त्या. जेवणाची कुठे मोठी ऑर्डर असेल तर मला सांगा. 3 लाख आणि 15 दिवसात? अरे एवढं कर्ज कधी केलं तू?
अरे तुम्हीच्या लग्नात घेतलं होतं बाबा. तुम्हीला जर हे कळलं ना तर माझं काय खरं नाही बघ. काय बी झालं तर हे प्रकरण सुमीपाशी जाता कामा नाही बघ. अरे ऑर्डरीतनं 3 लाख रुपये मिळते होय कधी? अरे त्यासाठी जुगारात खेळावा लागतो. आम्ही तुला किती वेळा चल म्हटलं पण तू नाहीच म्हणतोस. आता तुम्ही गेल्यावर कसलं आलंय ब्या? जायचं आपण बिनधास्त. येतोस का उद्या? अरे 10-12 दिवसात लाखभर रुपये कमवू. अरे नाही रे बाबा, ते जुगार सोडून काय बी सांग मला तू. अरे जुगार सोडून एवढं पैसे कशात बी मिळत नसतात बघ. अरे मी पाया पडतो का तुमच्या, पण मला काहीतरी काम द्या रे. अरे तुम्ही सगळीकडे फिरत असताय आणि तुमच्या ओळखी बी इथे लय. एक काम आहे, 3 लाख रुपये नाही पण 25-30 हजार रुपये मिळतील बघ. आता काय होणार? अरे एवढं काय विचार करतोय? हे बघ सूर्या, ज्या माणसाचे पैसे अडकलेले असतात ना त्या माणसाला भ्या असतंय. अरे पैसे बुडण्यापेक्षा थोडं थोडं का होईना पण तो घेतो. अरे तू जरा जरा करून फेड की. बघ आता तू एवढा अडचणीत आहे म्हणून मी तुला सांगितलं. बर ठीक आहे. उद्या 12 वाजता जाऊ आपण साहेबांच्याकडे. हा पण टाइमात पोचावं लागल. अरे साहेब लय बिजी माणूस आहे. होय होय पुसतो की टायमात. सुरेश गावलास का नाही आता? तुझं काय आता खरं नाही. तुला जाऊतच गमच्या काय आहे ती. बबल्या तू? हा मीच आहे. तुला असलं धंदा करायला कोण सांगतं रे? तू तुम्ही करतो पहिल्यांदा. अरे नाही का बाबन्या, तुम्ही काय सांगून घातलं तू? सांगणार आहे मी, सगळं सांगणार आहे तिला. बाबन्या अरे मी पाया पडतो तुझ्या, पण सांगू नको का सुमीला? पाया पड नाही तर काय पण कर. तुला 1000 वेळा सुमीने सांगितलं असेल की बाबा जुगार खेळू नको, जुगार खेळू नको, पण तो ऐकतच नाहीस तिचं काय. अरे तुला काय जुगार खेळू असं वाटलं वर? मग काय करत होतास? अरे नाही रे बाबा, मी जुगार खेळा आलोच नव्हतो. त्यांच्यावर गप्पा मारायला तू. गप्पा मारायला वय खानावर सोडून वय. आता सांगणारच आहे सुमीला मी. हा बाबन्या तुला टायमात जेवण मिळण्याशी मतलब. हे बघ टाइम बघ. तुला का 8 वाजले की? मग बर चल चल चल, खानावळीची मेमरी यायला सुरुवात झाली असेल. चल सुरेश तुला शेवटचं सांगतोय मी, परत जर ह्या जुगारांसगळं दिसलास का नाही तर खरोखर मी सुमीला नाव सांगणार आहे तुझं. हा चल आता सायकल घे पडदिशी. कर सायकल. काय हो? पक्षाला सांगितलं का की ह्यावेळी तुम्ही निवडणूक लढवणार नाही आहात ते? हो, यावेळी समर निवडणुकीला उभा राहणार आहे हे माहिती आहे सगळ्यांना. नाही, निवडणूक लढून फक्त आमदार नाही व्हायचंय. हा यावेळी समरलाच मुख्यमंत्री करायचंय. काय रे, झोपला नाहीत अजून? नाही, ऍक्च्युली मला थोडं बोलायचं होतं. हा बोल. मी ते आरोग्य शिबिराबद्दल बोललो होतो ना. हा त्याचं काय? मी ते उद्याच घ्यायचं म्हणतोय. उद्या लगेच? कल करे सो आज कर, आज करे सो अभी. अरे वा, आम्ही पण तुला असंच लवकरात लवकर मुख्यमंत्री करायचं म्हणतोय. कल करे सो आज कर. पुढच्या नाही या विधानसभेलाच तू मुख्यमंत्री झाला पाहिजेस. नरसू, उद्याच्या शिबिराची लवकरात लवकर तयारी कर. होत आहे. नाही म्हणजे समरचा प्रचारही सुरू होईल त्या निमित्ताने. काय मम्मा, मी हे शिबिर प्रचार म्हणून नाही तर मनापासून वाटतंय म्हणून करतोय. ठीक आहे नरसू, भव्य दिव्य शिबिर करायचंय आपल्याला. होत आहे. पायलट म्हणजे माझ्या तात्यांची तपासणी भव्य दिव्य शिबिरात होणार म्हण की. सुमे, आपले तात्या. ठीक आहे, तुम्ही दोघे आता आराम करा. बाकी तयारी नरसू बघेल. काय नरसू? होत आहे. तुम्हाला नाही करायचा आराम? जाऊ म्हणतेस? जातो. नरसू, कळलं ताई, सासऱ्याची तपासणी व्हावी यासाठी समरचा शिबिराचा आटापिटा सुरू आहे, ते सुद्धा अगदी मनापासून. ही सगळी शिकवण त्या खानावळवालीची. नरसू, उद्याच्या शिबिरात काहीही मनापासून होता कामा नये. फक्त माझ्या समरचा प्रचार मनापासून झाला पाहिजे. होत आहे. आणि उद्या काहीही झालं तरी त्या म्हाताऱ्याला शिबिराच्या आसपासही फिरकू द्यायचं नाही.